भगवान दत्त के आखिरी अवतार श्री स्वामी समर्थ महाराज का प्रकट दिवस पूरे महाराष्ट्र भर में बड़ी ही धूमधाम से मनाया गया। तो वहीं ठाणे के चंदनवाड़ी में श्री स्वामी समर्थ फाउंडेशन द्वारा श्री स्वामी समर्थ मठ पर प्राकट्य उत्सव बड़ी ही धूमधाम से मनाया गया। सुबह श्री स्वामी समर्थ महाराज के अभिषेक से उत्सव की शुरुआत की गई। तत्पश्चात पूरे दिन भर में अनेकों धार्मिक कार्यक्रम का आयोजन किया गया। बता दें, यह मठ की स्थापना 2020 में की गई थी। यह एक जागृत देवस्थान के रूप में भी देखा जाता है। यहाँ आने वाले हर भक्तों की मनोकामना पूरी होती है, ऐसा संस्थापक अध्यक्ष स्वामी भक्त महेश कदम ने बताया। पूरे दिन भर हजारों भक्त दर्शन करने पहुँचते हैं। बड़े ही धूमधाम से श्री स्वामी समर्थ महाराज का प्राकट्य उत्सव दिवस मनाया गया। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा संपूर्ण ठाणे नगरीमध्ये खूप धूमधडाक्यात साजरा होतोय। चंदनवाडी विभागामध्ये 2020 साली इथे श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट यांच्या विद्यमानाने या मठाची स्थापना झाली आणि आज दिवसेंदिवस तुम्ही बघतायत की स्वामींकडे भक्तांचा ओघ वाढत चाललाय। स्वामींनी दाखवलेले चमत्स प्रचिती, त्यांचा आशीर्वाद खूप अडीअडचणी लोकांच्या स्वामींनी मार्ग काढलेला आहे, ऐकलेला आहे। ब्रह्मांड नायक म्हणून त्यांना सगळेजण आपण सगळेजण त्यांची पूजा अर्चा करतो। दत्त महाराजांचा शेवटचा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज असं हे दत्त संप्रदायाचा अवतार कार्य त्यांचं संपूर्ण ह्या अक्कलकोट नगरीमध्ये सुरू होतं। तेव्हापासून आज त्यांची प्रगटण्याची ही सुरुवात आहे आणि ह्या मठातर्फे दररोज सकाळी आजच्या दिवशी पूर्णपणे अभिषेक कार्यक्रम आणि संध्याकाळी 5 नंतर खूप मोठ्या प्रमाणात भक्त येतात। एक भक्तिमय वातावरणामध्ये त्यांची पूजा अर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात। वर्षभर विविध कार्यक्रम या मठातर्फे राबवले जातात। श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट म्हणून एक संस्था राबवली जाते आणि या संस्थेचे प्रत्येक सहकारी, प्रत्येक सभासद यांच्या कल्पनेने काही गोष्टी इथे घडवल्या जातात। म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा सगळ्या एकत्र म्हणून सगळेजण ठरवून इथे राबवल्या जातात। श्री स्वामी।